वेलकम फ्रॉम वन सेकंड टू अनदर व्हिडिओ। हा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये काही महत्त्वाचे अपडेट जे आहेत आजच्या तारखेमधल्या, म्हणजे थोडक्यात मी तुम्हाला ज्या ज्या महत्त्वाचे अपडेट्स आहेत 5 किंवा 6 अपडेट्स आहेत, जवळपास मॅक्स टू मॅक्स जास्त अपडेट्स आहे, त्याच्यामुळे या एका व्हिडिओमध्ये कव्हर करायचा प्रयत्न करेल। व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करा। साइडचं नोटिफिकेशन बेल ऑलवर सेट करा, जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिस होणार नाही। टेलिग्राम चॅनल जे आहे आणि नवीन जे चॅनल आहे, दोघांची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये, त्याला सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता। सगळ्यात अगोदर पहिला जो प्रश्न आहे तो आहे टेट परीक्षेच्या निकालासंदर्भात। ठीक आहे, मी ऍक्च्युअल मध्ये याचा आन्सर ऑलरेडी दिलेला आहे, पण ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी परत एकदा सांगतो। टेट परीक्षेचा जो निकाल आहे, निकालाचं कामकाज सद्यस्थितीमध्ये झालेला आहे। निकाल जो आहे तुम्हाला उद्यापासून म्हणजे सोमवारपासून जे आहे बुधवारपर्यंत, सोमवार मंगळवारपर्यंत तुम्हाला निकाल पाहायला मिळेल। मॅक्स टू मॅक्स जास्तीत जास्त बुधवारपर्यंत निकाल लागण्याची शक्यता आहे। सोमवारी किंवा मंगळवारी तुम्हाला हा निकाल पाहायला मिळू शकतो। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या वतीने हा निकाल जो आहे तो घोषित केला जाऊ शकतो, कारण की त्या संदर्भातची अपडेट सद्यस्थितीमध्ये मिळते। आता याच्यात जर काही चेंज झाला तर तो चेंज झाल्यानंतर तुम्हाला व्हिडिओद्वारे कळवला जाईल, पण सद्यस्थिती निकालासंदर्भात हीच अपडेट आहे की निकाल जो आहे येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये तुम्हाला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर पाहायला मिळेल। ही होती पहिली अपडेट। दुसरी जी अपडेट आहे ती आहे, आता बघा एक गोष्ट जी आहे ती सोशल मीडियावर मी कालच्या तारखेमध्येच ऐकली होती। काल सोशल मीडियावर एक टॉपिक होता की निकालाची फाईल जी आहे ती करप्ट झालेली आहे, किंवा निकाल जो आहे आता निकालाची फाईल करप्ट झाल्यामुळे निकाल जो आहे तो लागणार नाही। तर बघा ही जी गोष्ट आहे, या गोष्टीत मी तुम्हाला कालही सांगितलं होतं, आज परत सांगतो। निकालाची जी तुमची जी हे आहे, निकाल जो आहे तो सुरक्षित आहे। कोणत्याही प्रकारची ती जी फाईल असते ती क्रेडेन्शियल असते, त्याच्या संदर्भात ती फाईल सहजासहजी आणि विशेष म्हणजे एखाद्या कोणत्याही गोष्टीद्वारे शक्यतो किंवा होणंच नाही, पॉसिबलच होत नाही की डिलीट होणं जे आहे। एक गोष्ट वेगवेगळ्या ड्राईव्ह मध्ये सेव्ह केल्या जाते, ड्राईव्ह मध्ये सेव्ह केल्यानंतर कम्प्युटर एक खराब होऊ शकतो, पण बाकीच्या बॅकअप प्लॅन जे असतात त्याच्यामध्ये सुद्धा त्या फाईल ज्या असतात त्या सेव्ह असतात। त्याच्यामुळे फाईल जी आहे कोणत्याही प्रकारचा फाईलला धक्का लागलेला नाहीये, फाईल जी आहे सेफ आहे, निकाल सुद्धा सुरक्षित आहे किंवा सेफ आहे, आणि निकाल तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर लवकरच पाहायला मिळेल। फाईल कशा प्रकारे किंवा निकाल जो आहे तुम्ही आता जे ऐकलं की टेट परीक्षेचा रिझल्ट जो आहे तो करप्ट झालेला आहे, ते खरं नाहीये, त्याच्या संदर्भात तुम्ही निश्चिंत राहा। ठीक आहे, निकाल सेफ आहे तुमचा। अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे निकालाचे मार्क्स जे आहेत तुम्हाला आता नाही, आता तुम्हाला हे सांगतो मी की तुमचा शिक्षक भरतीमधला जो स्कोर आहे तो किती येणार आहे, त्या संदर्भात मी एक व्हिडिओ बनवला आहे अगोदर, तो व्हिडिओ पाहून घ्या। तो व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण की तो व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की तुमचा पेपर कसा गेला, तुम्ही किती प्रश्न सॉल्व्ह केले आणि किती प्रश्न तुमचे जे आहे सुटलेले आहे। म्हणजे तुम्ही पेपर ज्यानुसार सोडवला त्यानुसार तुमचा स्कोर किती येऊ शकतो ते तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये डेफिनेटली कळणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ जो आहे तो मिस आउट करू नका। हा व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ तुम्ही मेन चॅनल जे आहे मेन चॅनलवर जाऊन बघू शकता। आणि आता सगळ्यात आनंदाची आणि महत्त्वाची गोष्ट जी आहे ती माननीय शालेय शिक्षण मंत्री जे आहेत दादासाहेब भुसे यांनी जे आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये शालेय शिक्षण विभागाची जी आहे बैठक होती, त्यावेळेस त्यांनी जे आहे त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की शिक्षकांची रिक्त पदसंख्या जी आहे ती लवकरात लवकर भरल्या जाणार आहे, आणि शिक्षकांची रिक्त पदे जी आहेत ती मोठ्या प्रमाणात भरल्या जाणार आहे। त्याच्यामुळे माननीय शालेय शिक्षण मंत्री यांनी जे सांगितलं ती गोष्ट शिक्षक भरती 2025 साठी जी आहे खूप फायदेशीर आहे, आणि त्याचा फायदा आपल्याला येणार शिक्षक भरतीमध्ये होऊ शकतो। ही सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची आणि खूप मोठी आनंदाची बातमी आहे की मंत्री महोदय जे आहेत त्यांनी सुद्धा स्पष्टपणे सांगितलेलं आहे की भरती प्रक्रिया जी आहे ती लवकरात लवकर राबवल्या जाणार आहे। आता अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, तुम्ही जर बघितलं की काही जिल्हे जे आहेत त्या ठिकाणी विद्यार्थी जे आहेत जाण्यासाठी थोडे विचार करतात की ते जावं किंवा नाही जावं, चंद्रपूर असेल, गडचिरोली असेल, त्या भागामध्ये नोकरी करायला, तर त्यावेळेस अशा ठिकाणी शिक्षकांची रिक्त पदसंख्या आहे, तर त्यानुसार जे आहे त्याच संदर्भात माननीय मंत्री महोदयांनी सांगितलं होतं की शिक्षकांची रिक्त पदे येणाऱ्या कालावधीमध्ये लवकरात लवकर भरल्या जाईल, आणि ती सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षक भरती प्रक्रिया जी आहे केल्या जाणार आहे, आणि शिक्षकांची पदे जी आहेत भरल्या जाणार आहेत। त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचं जे नुकसान होणार आहे ते होणार नाही, आणि ते नुकसान सुद्धा टाळलं जाणार आहे। अजून त्यांनी 2-4 गोष्टी सुद्धा सांगितलेल्या आहे की काही तरतूद जी आहे आर्थिक निधीची ती सुद्धा तरतूद केल्या जाणार आहे, त्या संदर्भात त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे। आता आहे पुढची अपडेट जी आहे ती आय थिंक अपडेट 4 का 5 नंबरची आहे, ती अपडेट आहे CTETच्या संदर्भात। सीटेट जी आहे सीटेट तुम्हाला माहित असेल सीटेटचे आता 4 लेवल होणार आहे, म्हणजे लेवल 1, लेवल 2, लेवल 3 आणि लेवल 4। म्हणजे आतापर्यंत कसं होतं की फक्त वर्ग 1 ते 5 साठी आणि वर्ग 6 ते 8 साठी फक्त टीटी परीक्षा कंपल्सरी होती, आणि NCTच्या नवीन नियमानुसार आता ही परीक्षा जी आहे ती 4 लेवलमध्ये होणार आहे, आणि ते 4 लेवल जे आहे म्हणजे तुम्हाला जर शिक्षक व्हायचं असेल तर त्यावेळेस कोणत्याही वर्गासाठी तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल तर त्यावेळेस तुम्हाला टीटी परीक्षा उत्तीर्ण करावीच लागेल।
मग एक तर ती महाराष्ट्र गव्हर्नमेंटची महा-टी-ई-टी असेल किंवा मग सेंट्रल गव्हर्नमेंटची सी-टेट. पण आजच्या तारखेमध्ये एक न्यूज कोणती आलेली आहे, एनसीटीद्वारे न्यूज आलेली आहे. मी तुम्हाला इथे जर माझ्याजवळ जर ते जे स्टेटमेंट आहे ट्विटरवरचं तिथं असलं तिथं दाखवतो मी तुम्हाला. तर एनसीटीने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की 2027 पूर्वी जी आहे तुमची जी सी-टेटची जी परीक्षा आहे ती ॲज इट इज जशी होते तशीच होत राहणार. 2027 नंतर त्यामध्ये जे आहे चेंज केला जाणार आणि 4 लेवलमध्ये ही परीक्षा पार पडणार आहे. ही होती पुढची अपडेट. आणि आता सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट जी आहे ती महाराष्ट्र गव्हर्नमेंटची महा-टी-ई-टी परीक्षा जी आहे, महा-टी-ई-टी 2022 सुद्धा विद्यार्थ्यांचा संभ्रम होता ही परीक्षा नेमकी कधी होणार आहे. तर तुम्हाला आता सांगून देतो, ही जी परीक्षा आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटची महा-टी-ई-टी 2024 नाही, माझ्या बोलण्यामध्ये काहीतरी हे झालं असेल, गफलत झाली असेल. मला म्हणायचं की 2025 मध्ये म्हणजे आता येणाऱ्या रिसेंटमध्ये जी परीक्षा होईल महाराष्ट्र गव्हर्नमेंटची महा-टी-ई-टी 2025, तर ही परीक्षा येणाऱ्या ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये आयोजित केल्या जाणार आहे. त्याच्यामुळे जे विद्यार्थी परीक्षेच्या तयारीमध्ये आहेत किंवा जे परीक्षेची तयारी करू इच्छितात आणि ज्यांनी टी-ई-टी परीक्षा पास केलेली नसेल, असे अभियोगधारक किंवा असे शिक्षक ज्यांची टी-ई-टी परीक्षा पास व्हायची अजून बाकी आहे, त्या सर्वांसाठी जे आहे लवकरच महाराष्ट्र गव्हर्नमेंटची सुद्धा महा-टी-ई-टी 2025चं आयोजन केलं जाणार आहे. ही सुद्धा एक महत्त्वाची अपडेट होती. आणि सगळ्यात महत्त्वाची अजून एक गोष्ट आहे ते आहे तुम्हाला तुमचा टेट परीक्षेमध्ये तुमचा पेपर जो आहे टेट परीक्षेमधला स्कोर जो आहे त्या स्कोरला नॉर्मलायझेशन झाल्यानंतरच तुम्हाला तुमचा रिझल्ट जो आहे तो दिसणार आहे. म्हणजे फायनल मार्क्स फक्त किंवा फायनल रिझल्ट जो आहे तो दिसणार आहे. आफ्टर नॉर्मलायझेशन जो काही रिझल्ट असेल तो रिझल्ट तुम्हाला जे आहे रिझल्ट अनाऊन्स झाल्यानंतर दिसणार आहे. तर या सर्व अपडेट्स होत्या. या सर्व अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचणं आवश्यक होते. याच्यामध्ये 5 किंवा 6 अपडेट्स होत्या, मॅक्स टू मॅक्स 6 अपडेट होत्या आजच्या तारखेमधल्या. या 6च्या 6 अपडेट ज्या आहेत तुमच्यापर्यंत पोहोचल्या. आय होप हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. एका व्हिडिओमध्ये या सर्व अपडेट देण्याचा मी प्रयत्न केला. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचं नोटिफिकेशन बेल ऑलवर सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिस होणार नाही. आणि हा आता सगळ्यात महत्त्वाचं, जे अभियोगधारक नवीन आहेत ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. सोबत डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे ती सुद्धा आहे. टेलिग्राम चॅनलला आपण ज्या फाईल असतात किंवा PDF असतात किंवा GR असतात शासनाचे ते आपण ज्यावेळेस येतात तर त्यावेळेस तुम्हाला टेलिग्राम चॅनलला सेंड केल्या जातात. तर टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करा. आणि माझं एक नवीन ब्लॉगिंग चॅनल आहे, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. ब्लॉगिंग चॅनलला सुद्धा तुम्ही सबस्क्राईब नक्की करा. तिथे मला तुमच्या सपोर्टची आवश्यकता आहे, तिथे मला तुमच्या सपोर्टची गरज आहे. तर आय होप हा जो व्हिडिओ आहे आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर, बाय बाय. तुमचे काही डाऊट्स डिफिकल्टीज असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिनधास्तपणे आणि निश्चिंतपणे जे आहे विचारा. मी त्याचा उत्तर देण्याचा प्रयत्न जो आहे करणार आहे. आणि ज्या निगेटिव्ह कमेंट्स असतात किंवा जर कमेंट्स अशा कमेंट्स असल्या की ज्या कमेंट्सकडे आपल्याला दुर्लक्ष करायला पाहिजे तर त्या कमेंट्सकडे दुर्लक्ष करा. बिंदास राहा, त्याच्याबद्दल काही चिंता करू नका. ठीक आहे. वन्स अगेन व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर, बाय बाय.